हवा, मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही. मित्रांनो, आपल्याला पाठातून हे शिकायचे आहे की प्लास्टिक आपल्यासाठी कसे नुकसानकारक आहे. प्लास्टिकमुळे कित्येक प्राण्यांचा जीवही जाऊ शकतो. मित्रांनो, एखादी वस्तू आपण प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये आणली आणि ती प्लास्टिकच्या कॅरी बॅगमधली वस्तू वरतून डब्यात ठेवली आणि ती कॅरी बॅग फेकून दिली म्हणजे ते कॅरी बॅग गटारीत अडकतात आणि गटारीत तुडुंब पडतात आणि सर्व सांडपाणी रस्त्यावर येतात. काही स्त्रिया व पुरुष आठवड्याच्या बाजारात निघाले आहे. रस्त्यात त्यांना एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली दिसते व त्यांच्यात हा संवाद सुरू होतो. तर चला बघूया तरी हा संवाद झाला तरी कसा. तर चला सुरू करूया. चला 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 बाजारला चला. मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही. इले बाजारला जायचं नाही, इले बाजारला जायचं नाही. काग बाई काग कागबाई कागबाई कागबाई. नगं बाई नगं बाई नगं बाई. का बरं जायचं नाही? कारण काय ते सांगशील की नाही? अहो मंडळी, बाजार जायचं कशाची खरेदी करायची? कशाची? अहो मंडळी, डाळ, तांदूळ, भाजीपाला, अन्न, साबण, कपडा, चपला काय काय लागतं आपल्या संसाराला. मग ते संग घेऊन ये की त्या दवड काय. अरे आणू कशात, ठेवू कशात? आता समजा वस्तू कॅरी बॅग मध्ये मिळतात की. तोच तो मोठा घोटाळा आहे की. कसा काय? कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू वरतून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं. त्या साऱ्या कॅरी बॅगा गटारीत अडकतात, नाळे तुडुंब भरतात आणि सारं सांडपाणी रस्त्यावर येते. काय सांगता काय बाई. म्हणून ध्यानात येते की नाही, म्हणून म्हणते. काय म्हणते? मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही. इले बाजारला जायचं नाही, इले बाजारला जायचं नाही. माझी हरणी दुधाची म्हैस आता तिले काय झाले? मला सोडून गेली होती. कुठं? जंगलात की अरण्यात? नाही मग ती मरून गेली. कशा काय मेली तुझी हरणी? तिच्यासाठी तू का गाते इतके रडगाणी? का केलं नाही तू औषध पाणी? ध्यानात येतं की नाही. प्लास्टिकचा कचरा तिने चालेवर चढवला म्हणून तिचं मरण ओढवलं. तिचं बिचारं रेटून रडलं. ते दुधावाचं वाढलं. माझं मन खूप तडफडलं. प्लास्टिकचा कचरा हे जनावरांचं मरण ओढवतंय म्हणून म्हणते. काय म्हणते? मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही. इले बाजारला जायचं नाही, इले बाजारला जायचं नाही. सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक वापरू नका हे त्यातला विशेष. सजीवांना वाचवूया हा दिलाय मोठा संदेश. पेपरात बातमी वाचली की नाही? सांग ग बाई सांग. पेपरात काय आलं होतं ते आठवत नाही. त्या समुद्र किनाऱ्यावर आता काय झालं समुद्र किनाऱ्यावर? समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासवं. त्याच्यासाठी वाहते डोळ्यातून आसवं. अरे फार वाईट झालं. या प्लास्टिकच्या विळख्यातून जलचर जिंकणे वाचली. आपण आणि आपली पोरं बाळा खाण्यात तरी काय? आपली काळी ओसाड करत चालली हो. कशी काय? जमीन नांगरली नाही, प्लास्टिकची जाळी वरती आली तर कशी मिळतील खंडीभर कर्ज? कशी पिकं येतील? कशी येतील पिकं? म्हणून म्हणते. काय म्हणते? मला बाजारला जायचं नाही, मला बाजारला जायचं नाही. इले बाजारला जायचं नाही, इले बाजारला जायचं नाही. त्यापेक्षा म्या म्हणते तसं कर. सगळ्यांना उपदेश कर. तो काय? वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची. प्लास्टिक नकोच. काळजी घेऊ व सुंदरीची. वय आता तरी बाजारला येशील की नाही? चला बाजारला. मला बाजारला जायचं हाय, मला बाजारला जायचं बाय. इले बाजारला जायचं हाय, इले बाजारला जायचं हाय. आजपासून मी हातात प्लास्टिकची थैली धरणार नाही, फक्त धरणार ती कापडाची थैली. चला